हिंदू देवस्थाने भूमिहीन करण्याचा शासनाचा डाव, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांचा आरोप। महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 या कायद्याविरोधात राज्यभरातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून हा कायदा हिंदू देवस्थानांना भूमिहीन आणि निराधार करणारा असल्याचा आरोप करत तो तातडीने रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात माननीय विभागीय आयुक्त पुणे तसेच माननीय तहसीलदार विटा यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेत बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले की महाराष्ट्रात गेल्या 2000 वर्षांपासून शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी, यादव, विजयनगर साम्राज्य, आदिलशाही, मराठेशाही, इंग्रज राजवट तसेच स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही सरकारने देवस्थान इनाम जमिनी खालसा केलेल्या नाहीत। मात्र हिंदू देवस्थाने आजही अस्तित्वात असताना त्यांची इनाम जमीन संपुष्टात आणण्याचा घाट महाराष्ट्र शासन घालत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे। खानापूर तालुक्यात 11व्या शतकात कलचुरी राजवट अस्तित्वात होती। त्या काळात भाळवणी येथील देवस्थानाला इसवी सन 1170 मध्ये आणि भिवघाट येथील देवस्थानाला इसवी सन 1173 मध्ये जमिनी इनाम देण्यात आल्याचे शिलालेख उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितलं। सांगली जिल्ह्यातील औंध, सांगली, जत, मिरज आणि कुरुंदवाड संस्थानांनाही त्यांच्या हद्दीतील अनेक देवस्थानांना जमिनी दिल्या होत्या। विटा हे काही काळ औंध संस्थानच्या पंतप्रतिनिधी घराण्याची राजधानी होती। त्या काळात खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यातील अनेक गावातील जमिनी श्री त्र्यंबकेश्वर, श्री सीतारामचंद्र देव, श्री म्हसवड सिद्धदेव, श्री रेवण सिद्धदेव, श्री यमाई देवी, श्री केदारेश्वर महादेव आणि श्री भवानी देवी संस्थानांच्या व्यवस्थेसाठी इनाम म्हणून देण्यात आल्या होत्या। गाव आहे तिथे देव आहे आणि देव आहे तिथे देवस्थान जमीन आहे असं सांगत ॲडव्होकेट मुळीक म्हणाले की या जमिनींच्या उत्पन्नातून पुजारी, गुरव आणि सेवेकरी यांनी देश सेवा करावी, ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे। त्यामुळे देवस्थान इनाम जमिनी या केवळ मालमत्ता नसून त्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पाटील, कुलकर्णी, परगणा आणि हलके नोकर यांची वतने कालबाह्य झाल्यानंतर त्यांच्या वतन जमिनी खालसा करण्यात आल्या। मात्र देवस्थान इनाम जमिनी कोणत्याही राजवटीने कधीही रद्द केल्या नाहीत। इंग्रज राजवटीतही इनाम कमिशन देऊन वहिवाटदारांचे जबाब नोंदवून या जमिनींची नोंद ॲलिनेशन रजिस्टरमध्ये करण्यात आली होती आणि इंग्रजांनीही हे इनाम कायम ठेवले होते। स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजप सरकारच्या काळात हिंदू देवस्थानांना भूमिहीन करणारा कायदा आणला जातोय। हे पाऊल त्यांच्या हिंदुत्वालाच काळीमा फासणार आहे असा घणाघात ॲडव्होकेट मुळीक यांनी केलाय। दरम्यान हा कायदा तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। असं असताना स्वतःला स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज, आपला जिल्हा आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर। गेल्या 2000 वर्षापासूनच्या इतिहासात शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी, यादव, विजयनगर साम्राज्य, आदिलशाही, मराठे, इंग्रज राजवट व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 75 वर्षातील कोणत्याही सरकारने देवस्थान इनाम जमिनी खालसा केलेल्या नाहीत। परंतु हिंदू देवस्थाने अस्तित्वात असताना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 आणण्याचा घाट घातला आहे। हा कायदा पारित झाल्यास हिंदूंच्या राज्यात हिंदू देवस्थाने भूमिहीन व निराधार होणार आहेत। खानापूर तालुक्यात ज्या गावं आहेत त्या गावाची साधारण अशी रचना होती की त्यामध्ये गाव ग्रामदैवत असायचं आणि देवाला देवस्थान इनामला जमिनी दिलेल्या आहेत। म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक गावातल्या मारुती देवाला जमीन आहे, ती जमीन गुरुवाला दिलेली आहे। जमिनी कोणत्याही राजा संस्थानिकांनी इनाम दिलेल्या आहेत। त्या देवस्थान जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून पुजारी, गुरव यांनी देवाची सेवा करावी अशी संकल्पना पूर्वीपासून आहे। आता आपल्या खानापूर तालुक्यामध्ये 11व्या शतकातला कलचुरी राजवटीतला भाळवणी इथला शिलालेख अस्तित्वात आहे। तो 1170 सालचा आहे आणि भिवघाटवरचा देवस्थानच्या संदर्भात शिलालेख आहे तो 1173चा आहे। त्यामध्ये या तिथल्या स्थानिक देवासाठी जे देव होते त्यासाठी जमीन दान दिल्याच्या शिलालेखामध्ये नोंदी घेतलेल्या आहेत। आपल्या सांगली जिल्ह्यात औंध, सांगली, जत, मिरज, कुरुंदवाड अशी संस्थान होती। आपला हा खानापूर तालुक्याचा भाग हा औंध संस्थानमध्ये बरीच गावं त्यामधली होती आणि ह्या औंध संस्थांना किंवा अन्य संस्थानांनी सुद्धा बऱ्याच जमिनी ह्या देवस्थानासाठी दिलेल्या आहेत।
आपल्या तालुक्यात बघायचं झालं तर खानापूर तालुका, कडेगाव तालुका, पलूस तालुक्यातली जी गावं औंध संस्थानामध्ये होती त्यांनी त्र्यंबकेश्वर देव, सीतारामचंद्र देव, रेवणसिद्ध, यमाई देवी, केदारेश्वर, भवानी देवी या देवस्थानच्या व्यवस्थेकरता बऱ्याच जमिनी दान दिलेल्या आहेत त्या. आता त्या जमिनी ज्या दिल्या गेल्या त्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये एक इनाम कमिशन नेमलं गेलं आणि त्या इनाम कमिशननं वहिवाटदारांचे जबाब, देवस्थानचे, गावच्या लोकांचे जबाब घेऊन त्यामध्ये त्या जमिनी ह्या देवस्थानच्या जमिनी आहेत अशा एक ॲलिनेशन रजिस्टर म्हणजे हस्तांतर रजिस्टर जे तयार झालं त्या रजिस्टरमध्ये त्या पद्धतीच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या आणि पुन्हा त्या देवस्थान इनाम वर्ग 3 असा त्याला दर्जा दिलेला आहे की जे अहस्तांतरणीय आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या पूर्वी गावामध्ये पाटील वतन असायचं, कुलकर्णी वतन, परगणा वतन, हलके नोकर वतन, जे जे लोक काम करत होते त्या लोकांच्यासाठी हलके नोकर वतन होती. ही सगळी वतनं स्वातंत्र्यानंतर कालबाह्य झाली. म्हणजे पाटील हे सरकारी काम झालं, कुलकर्ण्याचं काम तलाट्याकडे गेलं आणि काही कामं हलक्या नोकराची होती ती शासकीय पद्धतीनं केली जायला लागली. त्यामुळे ती वतनं संपली आणि वतन संपल्यामुळे त्या वतनाचे सगळे ॲबॉलिशन ॲक्ट म्हणजे रद्द करण्याचे कायदे झाले. परंतु देवस्थान वतनाचा संदर्भामध्ये कुठंही कायदा केलेला नव्हता. ज्या जमिनी देवस्थानच्या आहेत त्या जमिनी देवस्थानलाच राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीचे उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. त्याच पद्धतीनं शासनाचे परिपत्रक आहेत किंवा ह्या जिने काय चुकीच्या पद्धतीनं हस्तांतर केलं असेल 2010 साली, 2013, 2018 साली परिपत्रक काढून त्या जमिनी ताब्यात घेण्याच्या संदर्भात सुद्धा कारवाई शासनाने केलेली आहे. आता अलीकडं या सरकारनं जी 2000 वर्षात कधी झालं नाही अशा पद्धतीचं कृत्य केल्याचं सुरुवात केलेली आहे आणि हा महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 अशा पद्धतीचा हा कायदा अस्तित्वात आणलेला आहे. त्याच्यामध्ये 5 जून 2026 पर्यंत विभागीय आयुक्ताकडे ह्या संदर्भामध्ये तक्रारी नोंदवायच्या आहेत. आमची त्यामधली भूमिका अशी आहे की ज्या गावातल्या देवाला ज्या जमिनी ज्या पूर्वीच्या राजवटीने दिलेल्या आहेत त्या आत्तापर्यंत स्वातंत्र्याची 80 वर्षे झाली त्या कायम राहिलेत, अशाच पुढं राहाव्यात आणि त्याच्या माध्यमातून काय उत्पन्न असेल त्या उत्पन्नातनं त्या देवस्थानची सेवा घडावी, त्या लोकांनी करावी अशा पद्धतीची भूमिका आहे. त्यामुळे देवस्थान इनाम ही राहिली पाहिजे, देव आहे तिथं देवस्थान इनाम राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. आम्ही त्या पद्धतीनं हरकत विभागीय आयुक्तांच्याकडं आता नोंदवलेली आहे आणि तो कायदा रद्द म्हणजे हा प्रारूप अधिनियम मंजूर होऊ नये अशा पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे.